हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनिथिंग. कांदा कापला नाही त्याच्यामुळे तिखट लागलं तर रडायला यायला लागलं. चला पोहे बनवतो. सकाळी मस्त भोपळ्याची भाजी केली होती, पण भोपळा जरा छोटा होता वाटतं, तरी भरपूर झाली होती. पण पावशेर भाजी ना यांच्या तिघांना टिफिनला सकाळीच होऊन जाते. मला दररोज डबल स्वयंपाक बनवावा लागतो. आणि 9-10 पोळ्या पण केल्या होत्या, पण कसं 8 पोळ्या तर डब्यालाच भेटत्या, 2 पोळ्या मला उरत्या. सकाळी सकाळीच माझं खाऊन झालं. मी लवकर उठलेलं राहते ना, 7-8लाच खाऊन घेतल्या. आता दुपारच्याला पोरींना पण भूक लागली. मी त्यांना म्हटलं मी खिचडी बनवते, तर त्यांना खायचे पोहे. म्हटलं चला पोहे. मिरची कट करून देईन पहिले एकदा. मिरची तिच्याकडून कट करून घेते. मला कसं कधी कधी हात धुवायचं ध्यान नाही राहत. मला तिखट लागायचं भीती वाटते. आज आमच्या पोळ्यांनी जरा संप पुकारलेला आहे, त्याच्यामुळं आम्ही बनवतोय. पोह्याचा घाट घातलेला आहे इथं. पोहे बनवतो. करटुले 50 रुपये पावशेर भेटले. पण सोनीबाई गेल्या होत्या मार्केटला, त्यांनी मला फोन केला आणू का. म्हटलं ठीक आहे आणा. त्यांनी आणले. आणि हे भंडाऱ्याचं वरण, तर पाणी ठेवलं तापवायला. हे ज्वारीमध्ये टाकायचे. मीठ टाकलं. आता ते आजीने जसं सांगितलं मला तसं करायला, मला काही माहीत नाही. तसं तर त्यांना मी म्हटले की तुम्ही मला द्या. ज्वारी दिली त्यांना एक्स्ट्रा, तर त्या बनवून देणार आहे. पण मी पण ट्राय करून बघते जमतं का ते. हे परवा दिवशी पंचमी आहे ना, तर हे लहाया बनवण्यासाठी मग गरम पाणी आहे ना यात ओतायचं असं सांगितलं त्यांनी. आणि मग ते थोडं राहू द्यायचं आपलं 5-10 मिनटं. आणि मग रुमालात बांधून ठेवायचं सकाळपर्यंत. मग पुढचं प्रोसिजर मी जर केली तर मी दाखवन तुम्हाला. तर याला हळद मीठ टाकून उकडून घेते. जर तिखट भाजी बनवली सकाळी तर मग दाखवन. आता फक्त याला फक्त कारल्यासारखं आपलं हळद मीठ टाकून उकडून खायला छान लागते. हे कारल्यासारखं एवढं पण कडू नसतं असं हे म्हणले मला. बरं मी लहानपणी खाल्लेलं आहे, पण आता हे वेल आहे ना दिसत नाही सहसा. पहिले आहे ना पप्पाचं असं शेत आहे, वड आहे तिकडं, तर त्या वड्याच्या मध्ये ना त्याचा वेल होता करटुल्याचा. पण आता सध्या ही भाजी ना दुर्मिळ झाली आहे. पण आता बरेचसे जागरूक झाले लोक. आता लोक याचे बगीचे करू लागले, कारण ही आमच्या जालन्यामध्ये तर 50 रुपये पावशेर भाजी आहे ही, तर 200 रुपये किलो झाली ना. पुण्याला वगैरे गेलं तर 400 असं भाव आहे. म्हणजे भाव बराच राहतो या भाजीला कधी पण. तर लोक बरेचसे लावू लागले आता ही भाजी. चला. आणि मी आहे ना आपलं धनगरी जीवन त्यांचं ब्लॉग पाहते ना, त्याच्यामध्ये त्यांनी बाणाईनी कारल्याची भाजी दाखवली होती. तर तशी भाजी ट्राय करणार ही. तर जर केली तर मी दाखवून तुम्हाला, नाही केली तर ते सांगा. तर याच्यात मी पाणी टाकून ठेवलं. आज तुम्हाला सांगितलं तशी प्रोसिजर करणार आहे मी याची. यांनी उपास धरला म्हणत होते, ही न्यूज मला आत्ताच कळाली. तर मग आहे त्यांना आता पोळ्या आहे, वरण आहे. पोळ्या प्राचीने बनवल्या. प्राचीने त्यांनी दोघी बहिणींनी तर जेवण पण केले. आता त्यांनाच वाढून द्यायचं फक्त. आणि मी भांडाऱ्यातून आत्ता जेवून आले 4-5 वाजता. मला काही जास्त भूक नाही आहे. 6:30 पावणे 7 झाले आता. मल्हारचे पप्पा गेले आणि मल्हार खेळतोय. गुड मॉर्निंग कल मल्हार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तसंच आमची गुड मॉर्निंग 1ला होती, 2ला होती, 3ला होती, रात्र कधी पण होती. मल्हार आमच्या कधी पण उठतो, त्याच्यात उठून खेळतो. है ना, है ना मल्हार, है ना मल्हार, है ना मल्हार. माझं गोलू मोलू कसे लाया फुटू लागले. मला वाटलं बनते की नाही काय माहिती, पण बनू लागल्या, फुट लागल्या. थोडंसं मीठ टाकलं. थोडंसं झाकण ठेवावं लागेल का पॉपकॉर्न सारखं त्याच्यावर. श्रुती झाकण घे बरं, झाकण ठेवून बघू आपण. बनल्यावर तुम्हाला दाखवते. बघ फोटो तर लागले बघायला ना तुम्ही. थांब थांब, अजून एखादी फोटो ते दाखवते मी.
ती बघा कशी फुटायली. झाकण ठेवते. चली चहा पिणं. आमची श्रुती रांगोळी काढायली मस्त. नागपंचमी आज मस्त पिवळा सडा मारला तिने. मस्त रांगोळी काढायली. आणि हे यांनी तर धरलेलं आहे सोमवार. आणि ते म्हणते गावाकडे जायचं. आता बघते आम्हाला काय करायचं. चोपुड्या करत असते ना माझ्या आई, तर चोपुड्याच करायची. आणि पंचमीची इथं काहीच समजत नाही, कारण इथं झाडं प्रत्येकाच्या दारात आहे म्हणा, पण एवढं मोठाले नाही आणि झोके राहत नाही. आम्ही हनुमान घाटला राहत होतो ना, इकडं राष्ट्रीय हिंदी शाळेकडं, तर तिथं मंदिरात जुनाट झाडं होते. पिपळाचं, वडाचं, लिंबाचं. तर मोठाले मुलं लेडीज आता घेताच येत नव्हते ते झोके. पोरं द्यायचे 10-10, 15-15 झोके एक एक बाईला. तर ते मोठाले झोके राहत होते लगे. आपल्याच्या तर हालतच नाही ते झोके, असे झोके राहत. आणि सकरुंबा पण दुपारी 3 पासून ते गाणे म्हणायला सुरुवात करायचे सकरुंबाचे. 7-8 वाजायचे. तिकडं करमायचं नागपंचमी म्हणून वाटायची. तिकडं हनुमान घाटला खेड्यासारखंच वातावरण. इकडं कोणी नाही, कोणाचं सकरुंबा नाही, काही नाही. म्हणजे नवस असतं ते लोक करते ते. इकडं काही नाहीच पाहिलं मी आल्यापासून बी तसं. त्याच्यामुळे इकडं पंचमी काही ओळखूच येत नाही. इकडं हे पण नाही फारष्टीत असं नाही एखादं ते हे बीळ नागोबाचं घर, पण इथं काही नाही आहे. वारुळाला बी इथं कोणी जात नाही. पंचमी चांगली ओळखू येते गावाकडं. तर काय पंचमीचं काही नाही. मल्हार मस्त खेळायला. चला चहा पिऊन घेते, करतो काहीतरी स्वयंपाक. आवडतो काम आता नेमकंच उठलो. आजी म्हणे मला जायचं नाही, तर झोपून राहिली बाबा मी. मशीन लावली, ड्रेस टाकला त्यांचा धुवायला. आणि इथं मी भीतीवरच आपलं नागोबाचं चित्र काढत होते. कोणी कोणी रेडीमेड फोटो पण लावतं. आणि हे आता काढल्यावर पोळ्याच्या दिवशी पुसतात हे. तर मी इथंच काढते दरवेळेस. फोटो वगैरे मी काही आणला नव्हता. आणि ते लाह्या मला आजीने पण पाठवल्या होत्या. माझ्याकडून काही फुटल्या, काही नव्हत्या फुटल्या.